आता किती वेळ थांबायचं? 2 तास. कमीत कमी 2 तास. 2 तास. अच्छा, शिजल्यानंतर थोडंसं मिक्स करायचं नंतर वाफल्यानंतर. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेत. म्हणजे बरंच आधी उठलोय. एडिटिंगचं काम करतोय. थोडे एडिटिंग करूया आणि आज बरेच प्लॅन्स आहेत. बऱ्याच गोष्टीची तयारी करायची आहे. त्या अगोदर आपलं एडिटिंगचं काम येते ते संपून घेऊया. हे काय चावलंय? चिंबोऱ्या बियात हात टाकून पकडतो. वा, आता तू येतोय का सोबत? ते किती वय आहे तुझं? किती बारीक आहे? 12 वर्षाचं. आपले व्हिडिओज बघतो. कधीपासून बघतो व्हिडिओ? आता कितवीत आहे? आता कितवीत आहे? 6वी. 5वी म्हणजे 1-1.5 वर्षापासून व्हिडिओज बघतोय. स्पॉटवर पोहोचलोय. खूप फेमस ती टेक्निक आहे, बॉटल टेक्निक. त्याने ते बोईट मासे पकडतात, तर ती आपण इकडे ट्राय करणार आहे. इकडे तयारी सुरू आहे. बाटल्या कापतायत. अच्छा, हे छोटे छोटे बाटल्या? मोठे नाही, मोठे बोईट पण असतात. मोठे बोईट पण असतात, त्यासाठी हे वापरायचे. सोड्याच्या बाटल्या आहेत. आणि हा दादू, तुझं नाव काय? सुवेद. हा, सुवेद. सुवेद. सुवेद आहे. दगड टाकला याच्यामध्ये, म्हणजे बाटली खाली बुडावी म्हणून. ओके, मैद्याचा घेऊन गेला ना. स्पॉट चेंज केलाय. तिकडे काही बाईट मिळत नव्हती, तर आता इकडे दुसरीकडे आलोय. थोडंसं आतमध्ये चालत जायचं. पाणी इथपर्यंत चढतं वाटतं ना रे? खेकडे काळे. हे काळे चिंबोरे आहेत का रे? हे इथे याच्यात का दुसऱ्या? चिंबोरे नसतात त्याच्यात, मग इचाड असते त्याच्यात. काय असतं? इचाड असतं. इचाड म्हणजे काय? ते आपला विंचू कसा असतो, हा तसा असतं. खातात का ते? नाही, काही लोक खातात ते. अनफॉर्च्युनेटली इकडे काही फिशिंग झाली नाही. पाणी जरा जास्त भरलंय, त्यामुळे बोईट काही तिथे जागेवर नाही आहे. बोईट मिळायला कशी कंडिशन पाहिजे? बोईट मिळायला म्हणजे आता भरती चालू होते ना, जेव्हा पाणी स्टार्ट होतो समुद्रापासून, त्या टायमाला जेव्हा खाडीला पाणी नॉर्मल असं चालू असतं, त्या टायमाला बोईट अशी चांगली मिळतात. मागच्या टायमाला आम्ही गेलेलो तेव्हा अर्ध्या तासामध्ये काही 70-80 अशी बोईट पकडलेली. तर आता तिसऱ्या स्पॉटवर जाऊया. फिशिंग म्हटलं तर गॅरंटीड तुम्ही सांगू शकत नाही की मासे मिळतीलच 100%, पण प्रयत्न. अनफॉर्च्युनेटली इथे पण काही झालं नाही. फायनली आपण पोहोचलो मुऱ्या पकडायला, पण मुऱ्या पकडायला थोडासा वेळ लागेल. त्याच्या अगोदर आपण आहे ना, हे म्हणजे राकेशची जी टेक्निक आहे, बिळं पॅक करून खेकडे पकडायची, ती वापरणार आहे. तर बिळं आधी पॅक करून ठेवूया. आणि त्यासाठी किती वेळ थांबावं लागेल? कमीत कमी 2 तास तरी, 2-1 तास तरी थांबावं लागेल आपल्याला बिळं पॅक केल्यानंतर. आणि त्या 2 तासामध्ये आपण मुऱ्या पकडूया. ते कसं पकडणार हे तुम्हाला बघायला मिळेलच. आणि मुऱ्या पकडून झाल्यानंतर मग त्या बिळांमध्ये खेकडे मिळतात का ते सुद्धा चेक करणार आहे. आणि जर ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या, मुऱ्या मिळाल्या, खेकडे मिळाले, तर त्याची भन्नाट रेसिपी सुद्धा करणार आहे. अच्छा, सर्वात आधी काय करायचं? बिळं शोधायची. खेकड्याची बिळं शोधायची. सर, बिळं आहे तिथे? ते आहे का? नाही ना. मिळाला एक बीळ मिळाला इकडे. त्याला काय आधी खोदावं लागेल ना? थोडं खोदावं लागेल. पाला किती आतमध्ये घालणार साधारण? थोडं पाणी लागलं की लगेच पाला टाकायचा. ते पूर्ण टाईट पॅक करायचं ना? लागला पाणी. लागला पाणी? एकदम पण मोठं नाही, बारीक आहे. खेकडा मिळाला पण बिना बिल पॅक करे ही ये हमें मिल गया है, शायद हमारी किस्मत अच्छी है. खाडीचे जे चिंबोरे असतात त्याच्यापेक्षा हे टेस्टी लागतं का खाडीच्या? खाडीतल्या पेक्षा आहे ना हे भरपूर आत्ताच्या टायमाला भरपूर टेस्टी लागतात. माझं पण मत हेच आहे, कारण की मी त्याच्या शेजारी पण एक बिल मिळलेलं आहे. बिल मिळलेलं आहे. हे पण बीळ खेकड्याचंच आहे. आणि इथे पण माती उकरलेली बघा. ही उकरायची गरज नाही मला वाटतं. हे तर मोठं करायचं. हा, मोठं करायचं. मोठं करायचं. बिटकुळे असल्यामुळे हाय खेकडी. बिल आहे ना. पाणी लागलं लगेच. खेकडी जवळच असेल. फुटली.
फुटली ना मी तेच मला वाटलं फुटली. हा अरे 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 ही मीच फोडली वाटतं का तू फोडली? कितीच फुटली तेव्हाच फुटली ती माझ्या हातातून. ही मेंगुळ आहे. मेंगूळ आहे. मेंगूळ म्हणजे मोठी भेटली पाहिजे. नरम आहे. हे बघ किती दोन तीन बीळ आहेत. ए आली इथं जवळ ते लहान आहे. कोथिंबीर आज सगळे पकडी चावल चावल. ही लहान आहे, लहान मिळाली. हा तोच आहे का? तो तिकडे गेलाय ढकललेला पागल. है ना बिल. ठीक है. ये बिल देखो बिल बिलित है बिल. इथं लगेच पाणी लागलं रे. फुल टाईट पॅक करायचं का ते? हा तर पहिला पाला टाका हा फुल टाईट आतमध्ये. सगळं मिळून एकत्र टाकू का असं? चालेल चालेल. थोडं थोडं टाका म्हणजे जसा बिल असेल त्याप्रमाणे. माती टाका थोडी. ओके अजून काय आता? आता थोडी माती ठीक आहे. अशी लावून देऊ का लावून वरती? ठेवा. अच्छा म्हणजे पूर्ण पॅक करायचं ते तोंड. बस झालं. बस बस या इथे पाला लावलाय आणि माती लावली वरतून. आता किती वेळ थांबायचं? 2 तास. कमीत कमी 2 तास. 2 तास तरी. 2 तास अच्छा. थांबायला लागेल. अजून बघूया किती बिळा मिळतात पॅकिंग करायला. म्हणजे जेवढे आपल्याला खेकडे लगेच काढता येईल ते लगेच काढूया आणि जे नाही जमणार ते पॅक करूया. होऊ शकते pack? मोठ्या साईजची खेकडी असेल भरपूर. हा का? पॅक करायचा. पॅक करू. निनाद तिकडनं पाला घेऊन येतोय. तू काय हातानेच काढायचा प्रयत्न करतो? नाही माती काढतोय म्हणजे पटकन खेकडी येईल. हा निगडीचा पाला आहे आणि जांभळीचा पाला मिक्स. मायक पण आहे. पाला कोणताही वापरू शकतो. अच्छा. त्याच्यावरती आपण थोडा चिखल चिक्कर. वरतून असं टाकलं तरी चालतं. हा चालतं. एवढं पाण्यामध्ये पण पॅक होऊन जातं बे. हा पाण्यामध्येच बिल पॅक होतो. सुका असेल तर नाही होणार. अच्छा म्हणजे पाला टाकलं मग नंतर माती पण पॅक करायची. माती होईल आहे. हा तेही आता पॅक करतोय. पाला जमाच करून आणलाय ना. जांभळीचा आहे ना? जांभळीचा आंब्याचा वाह किती मस्त वारं सुटलंय एकदम. म्हणजे ह्या उन्हामध्ये ना हे गार वारं खूप असं भारी वाटतंय. आणि वरती नारळ आहे, नारळांची झाडं आहेत आणि राकेशचंच हे बाग आहे ही. तर ते प्रयत्न करूया नारळ तोडायचा. मच्छिंद्र मी चालला आता. तू कोणत्या झाडावर चढतोय? पहिले निनाद सांडेल. पडलं तर निनाद सांडेल होऊन जाईल. आपण बघतात निनाद सांडेल ब्लॉग. नको ना. आणि तुम्ही बघू शकता हा निनाद तांडेल नावाचा बेडूक वरती चढतोय. बेडूक स्टाईल मध्ये. गेला बहुतेक गेला. बरोबर जा रे बाबा. नारळ नाही पडलं तरी चालेल. धर त्याला वरती. तू त्याला धर. वाल्याला धर. नाही येणार खाली. आम्ही नारळ कॅच करायला नाही थांबलोय. आम्ही निनाद त्याने तर वरून फायरिंग चालू केली. पडला. पडला पडला. पडला. हे नारळ बस आहे. बस. नारळ आहे ते. हा तू नीट ये. नारळ पाणी कमी येतं. नारळ आहे. नारळ आहे ना पाणी. पाणी त्याच्यामध्ये आहे. तिकडे पलीकडे आहे त्याच्यामध्ये. तुमच्याकडे नारळ कितीला मिळतात? नारळ 30-40 रुपये. आणि पाणी? नारळ पाणी तेच भाव तेच 30-40. एक तर पाणी नाही काढता ना. येईल काढताना. हा हा मी पण ऐकलंय नारळ हे असं हे जे असं येतं ना हे ते याला नारळ असतं. नारळ. आणि हे जर जास्त गोल असेल ना तर त्यात पाणी असतं. बरोबर ना? बरोबर. ना त्याच्यात पाणी लय कमी असेल. पाणी कमी असेल. खोबरं असेल. खोबरं पाणी भरपूर आहे सर. हा पाणी भरपूर आहे. आता तयार होतंय ते. गोड आहे ना भरपूर.
नाही कोण थोडं पण नाही सांगलो. खोबरं पण भारी आहे, गोड आहे खोबरं. सगळे ताई लोक तिकडे आलेत, जमा झालेत मुऱ्या पकडायला. तर आता तिकडे जाऊया, डोहो उपसून मुऱ्या पकडणार आहेत. इकडे राजा आलाय. राजा हे बघा, म्हणजे बाकी सगळी मंडळी पण आली आहेत. भयानक रे ही तर याची धामणची नाही, त्याला काय होतं, ती वेगळी आहे जरा. का धामणची नाही आहे, अजगर नाही रे, काय नाही. धर राजा, राजा धर तुला ना, घे घे, अरे घे ना, का डायरेक्ट उड्या मारतात बाहेर. पाणी गरम झालंय ना. हा हा. हे मिरची किडा ते म्हणते चावती. चावती, एवढी पण डेंजर नाही चावत काही. हे आम्ही लावतो ना गळ्याला मरळ पकडायला. हा जो डो आहे ना माझ्या मागे, तो उपसून मासे काढणार आहेत आता. आणि ह्या डोमध्ये पाणी कमी राहिलं, पाणी गरम होत आहे, तर मासे स्वतः बाहेर उड्या मारत आहेत. अशी तशी ते मासे मरून जातील, त्यापेक्षा आपण हा सगळं उपसूया आणि यातले मासे पकडूया. कोण कोण आहेत? राकेशची आई आहेत, राकेशची वाईफ आहे प्रियंका, राकेशची मुलगी आहे पूर्वी. अथर्व नाही आला? नाही तो नाही आला. अच्छा तो आजार आहे थोडा ना. हा हा. सार्थक सार्थक. सुवेद हे खूप अवघड अवघड नाव आहे, बापरे. आणि असे हे असं उपसणार आहे. हा 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 हा. अच्छा, हे पाणी रिटर्न नको यायला म्हणून बांध. ओके. अरे दे ना इकडे. हा उडाला उडाला मासा मासा मासा. हे उलट काम करतोय आपलं निनाद. ना पाणी असं फार गरम झालंय. हा ना, मोठी कोलबी 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 ना, कोलबी मिळाली बघा मोठी. बेडूक मासा आहे. बेडूक मछली क्या आप खा सकते हैं? बेडूक मछली हम खा सकते हैं, ये देखिए. हाँ ही अयो, हा साईज बघ केवढी दंडवणीची, ही पण मोठी आहे. हा हे घे. हा टाक ना. ही कोलबी पण आहे. केवढे कोळंबी हे. हा हा, कोळंबी बघा केवढे केवढे मिळतात. झिंगे आहेत. हे सरतेचे ताप. हे खेकडा खेकडा, हे बघ प्रयोग खेकडा केवढा आहे. निनाद सरक. एक मिनिट. मुरीची साईज तर बघा केवढी आहे. वा हा डोकल्या काढतात हा. बोईट बोईट नाही, दंडावणीच आहे. हा हे घे हे घे. बोईट सारखीच दिसते ना दंडावणी. बोईट. हे एवढे मासे मिळालेत, रेसिपी पुरता भरपूर झालेत. होऊन जाईल ना याचं कालवण. रेसिपी पुरता बऱ्यापैकी मासे मिळालेत. आता जे बिळ आपण पॅक केली होती ते चेक करूया. काय मिळालं बघा आपल्याला. बल्ब आहे का हा? अरे हा, कॅम्पिंगला वापरायला मस्त ते. महत्वाचं म्हणजे यांनी ना स्वयंपाकाचं सगळं सामान घेऊन इकडेच आले, तर इकडेच कुकिंग करणार आहे. तर होपफुली खेकडे आपल्याला मिळायला हवे. बघूया आपल्याला खेकडे मिळतात का. जर खेकडे मिळाले तर खेकडे आणि हे लहान मासे जे आता पकडले आहेत ना, त्यांचं मिक्स काहीतरी रेसिपी बनवणार आहे. पूर्ण पॅक केला पण मग तिथे मुंग्या बघा किती आल्या. त्याचा फायदा हाच आहे ना, खोल जरी असेल खेकड हा तरी जवळ येते, म्हणजे खोदायला नाही लागत. आताशी बाहेर येत होती ती खेकडी. लवकर आलं ना आपण तसं थोडं. ऊन पडली बघा. अरे लल पड गए ये तो. पूर्ण हे झाले ते
बुधवारले रे. पहिल्या वेळात खेकडे तर मिळाली आहे. आता अजून किती बिळ आहेत टोटल? आता आपली टोटल पाच पाच बाकी आहेत ना? हा बघा इथे काय हा इथे एक आहे आणि कोपऱ्यात आहे. इथे एक आहे. हा हा पाला. लहान लहान मोठे पाहिजे रे थोडे, है ना? पाहिजे होते थोडे, त्याच्यामध्ये मिळू शकतो आता. पण टेक्निक खरंच खूप भारी यार. हा खूप खोल गेलाय. होती तरी आत्ता लाग 2 तास घालवायला लागतील अजून. ज्यामध्ये वाटलं तर मोठा मिळेल त्यामध्ये बारीकच मिळालं आहे. याच्यामध्ये खेकडा तर नाही. नाही असा सहज पॅक केलेला. फेल गेला. 6 बिळं होती. 6 बिळापैकी 3 मध्ये मिळाला आणि 3 मध्ये नाही मिळाला. आणि त्याच्या अगोदर जेव्हा बिळं आम्ही शोधत होतो त्यावेळेस 2 मिळाले होते. टोटल 5 खेकडे मिळाले होते आपल्याला. किती, एकच चूल लावावं लागेल का? 2 लावावं लागतील ना? तर हे असे मस्तपैकी क्लीन करून घेतलेत मासे. आणि खेकडे पण याच्यामध्येच टाकणार आहे कालवणामध्ये ना. थोडंसं आगळं वेगळं कालवण बघायला मिळणार आहे आपल्याला. हे खेकडे बघा पाण्यात टाकल्यावर आहे ना थोड्या वेळाने आता कसे ओके ओके व्हायला लागले. तेव्हा टाकले होते तर म्हणजे बिळातून काढले होते तेव्हा मरतुकडे झालते. आणि आता बघा त्यांना ऑक्सिजन मिळालं तर एकदम ॲक्टिव्ह झाले सगळे. लहान मिळालेत पण ॲटलिस्ट मिळाले तर सही. हे भाकरीसाठी पाणी गरम करताय ना? भाकरी कोणती? तांदळाची. बाजरीची भाकर खातात कोणीकडे? खातात बाजरी? खातात का? राजा मासे संपले तरी शोधतोय मासे आहेत. तांदळाचं पीठ आहे आणि तांदळाच्या पिठासाठी पाणी गरम केलंय. तांदळाच्या पिठामध्ये मीठ वगैरे नाही टाकत. डाल दिया है सीधे सीधे. हे आता मळून घेणार ना? दुसरी चूल पण पेटली आहे. खेकडे मस्त स्वच्छ करून घेतलेत. आता त्याच्यामध्ये आंबा टाकते. टोमॅटो नाही घालणार ना मग आंबा घातला तर? नाही ना? आपण टाकू कापलेलं आहे ना. अच्छा टाकायचं टोमॅटो पण. कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर आणि लसूण. लसूण. आता हे सगळं याच्यात घालणार ना? हा याच्यामध्ये. हळद, मिरची पावडर, गरम मसाला, मीठ. आणि हे मासे पण आपण टाकू. अच्छा हे मासे पण टाकायचे याच्यात. तेल. हे असं डायरेक्ट चुलीवर ठेवलंय. हे वाफेवर शिजेल ना? हा वाफेवरती. अच्छा हे कालवण आता ह्या साईडला घेणार. इकडे भाकरी बनतील. इथे एक कालवण पण शिजतंय ना. एक आगळं वेगळं कालवण. अच्छा शिजल्यानंतर थोडंसं मिक्स करायचं नंतर वाफल्यानंतर. भाकर पण झाली. ही पण रेसिपी झाली माशांची. भाकरी पण झाल्यात. तर आता घेऊया फटाफट जेवायला. हा तुम्ही घ्या मी भाकरी टाकतो. एक नंबर. पहिल्यांदाच खातो अशी मिक्स भाजी मी. बस बस बस. खेकडा आहे त्यामध्ये झिंगे आहेत, मुरी मासे आहेत, दंडावणे आहेत. बस एवढंच आहे मला वाटतं. अजून काय असेल तेव्हा लक्षात येत नाहीये. हा खेकडा अय्यो काहीतरी पडलं त्यात ना. मसालेदार खेकडा आहे. टेस्ट करूया हा आधी. खूप वेगळी म्हणजे टेस्ट लागते आंबा घातल्यामुळे. आणि इकडचं पाणी, इकडचे खेकडे. ऑनेस्टली सांगेल ना तर मला ना ह्या ज्या काळ्या पाण्यातले चिंबोरे आहेत ना ह्या जास्त आवडत आहेत खाऱ्या पाण्यातले. म्हणजे खाडीचे जे आपण पकडले होते ना काल. हे माझं वैयक्तिक मत आहे. दुसऱ्यांचं वेगळं वेगळं असू शकतंय. भाकरीसोबत आहे ना मासे घेऊया. इथे तुम्हाला ना एकदम वेगळे वेगळे मासे दिसत असतील. करून बघा मित्रांनो. खूपच साधी सिंपल आहे. कोणी बनवू शकतं. आणि हे वातावरण तर त्याला साथ देणारच आहे. नीनाचं चॅनल आहे, राकेशचं चॅनल आहे, प्रियंकाचं चॅनल आहे. या सगळ्यांच्या चॅनलची लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा त्यांच्या चॅनलचं नाव तुम्हाला इकडे दिसेल. होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स अलॉट. एवढा ना म्हणजे बिलामध्ये आतमध्ये आहे ना पूर्ण खोलवरती बेडूक असतो मोठ्या साईजचा एवढा. तर त्याच्यामध्ये बेडूक असल्यानंतर 100% खेकडे मोठ्या साईजचे असते.
का असं भरपूर वेळा मी असा ट्राय केला तिथे पण नाही, पण आम्हाला लॉजिक मोठा- काय हा? बेडकाचं काय माहिती नाही, पण पाण्याच्या बाहेर त्यांची दुश्मनगिरी असते, म्हणजे एकामेकाला ते हे करतात. आणि बिळामध्ये बिलामध्ये त्यांची म्हणजे एकामेकाची चांगलं अनैतिक जमतं. संबंध असतात हा, बिळामध्ये. असं काहीतरी असेल त्यांचं, पण ते 100% ह्या झाडाला सुपाऱ्या आहेत, झाडाच्या सुपाऱ्या तोडूया आपण आता. तुम्ही दगड मारून तोडताय बघा. तरी एका झाडावर खेळायला लागलं. ये यांच्यात तुला पाणी मी नसेल. टेकाला होतो ये बरोबर पकड, याला टेकून येतो ये थांब, मी तुला पकडतो. टेका लावलाय. टेका लावलाय. काय रे असं? अरे असं नको आहे, तुझं लग्न व्हायचंय ना. हा, लग्न व्हायचंय तुझं. कॅच करू का?